रामकृष्ण हरी. किती वय? वय 94 आहे. 94 वय. काय चालत आला का आपलं कसं? कुठलं गाव? नाही चालत नाही आलो. चालत नाही आला. मग- गाव कुठलं? गाव वाशिम आहे. वाशिम, अमरावती. अमरावती गाडीने आलो हा. पण वाशिम गाव आहे. वाशिमच्या नेटी खेड आहे. हम्म, चिखली. हम्म. आपण कुठे असता? मी सातारचा आहे. सातारचा आहे मी. पत्रकार आहे. हा सा काय वाटते आता ह्यो सुख सोहळा एवढा बघितल्यानंतर विठ्ठलाच्या नगरीत आला तुम्ही? महिन्याले नाही नाही असं वारीले चालत आलो महिन्याभरा. त्या आयुष्य गेलं महा. पण आता गमेने म्हणून या पोराले आणले शाळा. मुलगा आहे तुमचा? हो. हा. काय वाटतंय तुम्हाला आता या वारीला तुम्ही आलाय? 94 वय तुमचं आहे. हा? कसं मले वाटतंय? मले समाधान झालं हे झालं की आता बाहेरीचं जरी दर्शन झालं, हम्म. मंदिरात गेलो नेतात धरून आपल्याला हा. माहिती चंद्रबागेत आंघोळ केली का? नाही ना करायची ना आता. आता करायची. आता आलाय तुम्ही? हो नाही तर आलो कुठं नाही. मुक्काम कुठं करताय? इथे आता ह्याच्या हराळकराच्या वाड्यात हा, राळकरांच्या वाडीत. म्हणजे तुम्ही दिंडीत तुमच्या उतरलाय का? दिंडीत नाही उतरलो. आम्ही सेपरेट आलाय. जागा नव्हती सेपरेट आलो त्या वाड्यात आलो. घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी गचाड येत 4 मुलं येत. हा. हे पाठवा हम्म. आणि नातू पण तू सगळी. सगळे येत. पण आज या वयात आपल्याकडे पाहायला कोणी नाही. हम्म. देवाने नाही तर मला कशाचीच कमी नाही ठेवली असं समजा. आता पोरगा घेऊन आला की तुमचा इथं? पोरगा एवढं घेऊन तीर्थ मी जातो म्हणलं ते म्हणे तुम्ही अर्बळ साल हे साल मी म्हणून म्हणे आला. काय वाटतंय तुम्हाला आता एवढं सगळं सुख सोहळा बघितला पंढरपूर नगरीत, आता तुम्ही आंघोळ करणार चंद्रबागेत? आयुष्यात आता पुन्हा आयुष्यात मिळते का दुसरं आयुष्य मिळते आपल्याला मनुष्याच? आणखी येऊन कोणा जातो भेटते का ते? येणे जन्मची मज बोळ खावे येथेची उद्धरावे आपण आते. असा अर्जुनानं प्रश्न केला तर कृष्ण परमात्माने सांगितलं बाबा रे या उपरी उत्तम केली मी रचली नाही रे अर्जुना. येणे जन्मची मज ओळखावे येथेची आपला उद्धार करून घ्यावे. या जन्मात वाचा आहे, बोलता येते, कोणाचे उपकार करता येते, कोणाचं दर्शन घेता येते, कोणाचं सहाय्य करता येते. तर त्याच्याकरता या जन्मात करता येते आणि जन्मात काही तुमचं तुम्हालाच होत. अहो झालो आपण खरडो पिंगळी अमुक ढमुक काही, तर तिथे काय आहे? बोलता येत नाही, काही कोणाला मदतही करता येत नाही. हो, दुसऱ्या ह्याच्यात दुसऱ्या जर समजा आपण हा गेलो हो. योनीत तर काय काय बोलता येते का काय करता काहीच येते? हे करता येत बरोबर आहे नाही. तुमचं. काहीच करता येत नाही. म्हणून स्वतः भगवंताने सांगितलं पायथी उठला तर वाचाही उच्चिष्ट करू नको म्हणते. नाव घे महा आणि उच्चिष्ट दिवाच्या करून ते म्हणतात अभंग म्हणा तुम्ही एखादा उद्दिष्ट. हा. अभंग म्हणायचं का मनास लागलो तू पवित्र तो देही वाणी पुण्यवंत जो कावदे अच्युत सर्व काळ त्याचा देह पवित्र झाला वाणी पवित्र. तोंडातून शब्द सुटला तर देवाले करावा लागतो तशा वक्ताच्या बरोबर आहे. पण वाणी पुण्यवान जो कावदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने चरतील दोषी जळतील राशी पातकाच्या. तशा माणसाचं जर आपण नुसतं नाव घेतलं आपल्या पापाच्या राशी जळून जातील. कोणाच्या? जो नाम घेत असेल त्याच्या नाव घेतलं आपण तर आपला उद्धार येरीच होतो. मग तयाच्या मागे पुढे देव चाले तयाच्या मागे पुढे कशासाठी? पायाची धूळ लागाव म्हणून. देव स्वतः चालते भक्ताच्या त्यामध्ये. देव स्वतः चालतो बघतात. आणि काय होतो फळ तुका म्हणे जळ गंगेचे ते. दुश्मन असला त्याच्या जर पाया पडलो आपण त्याचं मन गंगेसारखं होते निर्मळ. काही दोष नाही राहत. काही दोष राहत नाही. फक्त पाया पडल्यावर 5 प्रश्न देवा मिळतात त्या माणसाकडून. तर त्याची आशा करायची का? तोच आपोआप आशीर्वाद देते. सुखी राह बाबा
अमुक होय बाबा तोच आशीर्वाद आहे. तुम्ही यांचे चिरंजीव का 5व्या नंबरचे? हो हो तुम्ही घेऊन आला, किती दिवस झाला इकडे आलाय? सर आम्ही काल आलो. काल आलाय? हो हो बरं, काय वाटतंय तुम्हाला की बाबा हे सुख सोहळा बघून वाढला ना, तुम्ही घेऊन आलाय 94 वय आहे त्यांचं, हो. कसं वाटतं? एवढे आध्यात्मिक व्यक्ती आहे, आम्हाला मुलाखत घेताना भारून आलं की बाबा एवढा थोर व्यक्तीशी आमची गाठभेट झाली. काय वाटतं, तुम्ही त्यांचे चिरंजीव आहे, काय सांगाल? काही नाही, मी त्यांचा आग्रह आहे मला की बाबा कसं आहे हे वारी कोणीतरी उचलली पाहिजे, तर मी त्यांची वारी उचलण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही येणार दरवर्षी? दरवर्षी येणार. आम्हाला घेऊन या. हो, त्यांचे जर हातपाय चालले समजा तर घेणारच, पण आता कसं त्यांचं हात पाय चालतात म्हणून घेऊन आलो. समजा ते बाजेवर असते तर आणू शकलो नसतो. त्यांचा तो उत्साह आणि त्यांच्यातली जी ईश्वराप्रती भक्ती मी पाहिली आणि मी खरोखर धन्य झालो, म्हणून मी त्यांना घेऊनच आलो डायरेक्ट. काय वाटतं, तुम्ही कुठं काम करता? मी लेक्चरर आहे कॉलेजला. कॉलेजला. हो.